नमस्कार, मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मोखाडा तालुक्यामध्ये जनता दरबार आयोजित केलेले होते खासदार साहेबांनी यांनी। त्या संदर्भात आपण खासदार साहेबांची चर्चा करणार आहोत। सर, काय बोलणार? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार आयोजित करणं असं सूचित केलं होतं। 100 दिवसाचा शासनाचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये 6 प्रकारचे मुख्य अशी मुद्दे आणि त्या अनुषंगाने त्याचं पालन करणं हे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सूचित केलं होतं। त्या अनुषंगाने आज मोखाडा तालुक्यामध्ये इथे जनता दरबार आयोजित केला होता। माझ्या समवेत विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय हरिश्चंद्र भोये सर, त्याबरोबरच प्रांतसाहेब आणि संबंधित विषयाचे सर्व अधिकारी हे उपस्थित होते। जनता दरबाराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। साधारणतः 50च्या वर तक्रारी आल्या, त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न आम्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींचा निवारण करण्यासाठी 15 दिवसाच्या आत वस्तुनिष्ठ असा अहवाल हा तहसीलदार साहेबांकडे सुपूर्द करणं हे आवश्यक असं त्यांना सूचित केलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या तक्रारींचा निपटारा हा आज करण्याचा प्रयत्न केला। जो अहवाल प्राप्त होईल त्या अहवालाच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या जनता दरबारामध्ये त्या सर्व कार्यपद्धतीचा अहवाल जनतेसमोर ठेवण्यात येईल आणि या पद्धतीने काम केल्यानंतर निश्चितच हे आपला केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे जनताभिमुख सरकार आहे आणि सर्व जनतेसाठी वेगवेगळ्या ज्या योजना आणतायत, कार्यान्वित करतायत, त्याचा प्रत्यक्ष लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे जनता दरबार आयोजित करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याद्वारे जनतेच्या समस्यासुद्धा सोडवून घेणं, सर्व अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हे आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, ह्या भावनेने आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित होतो। त्याच्यामुळे आजचा हा जनता दरबार यशस्वी झाला असं मला म्हणता येईल। कुठेतरी जे सरकारी नोकर आहेत किंवा अधिकारी आहेत हे इथल्या आदिवासी जनतेला पाहिजे प्रतिसाद देत नाही, त्यांचे कामं करत नाही, असा जनतेचा पूर्ण रोष आहे, आरोप आहे। ह्या संदर्भात आपण काय बोलणार? कारण का कुठेतरी सातत्याने ये जा करत असताना त्यांचे जो प्रश्न आहे त्याचं निवारण होतच नाही। सातत्याने पॉलिटिशियन असो किंवा कोणतेही याचं आहे, ह्या संदर्भात आपण काय बोलणार? या बाबतीत जनता दरबारामध्ये मी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलं, त्यांचे कानसुद्धा धरले। कारण जरी मोखाडा तालुका हा पालघर जिल्ह्याचा टोकाचा भाग असला तरीसुद्धा मी स्वतः सांगितलं की महाराष्ट्रातला गडचिरोली नाही, या मोखाडा तालुक्यामध्ये प्रचंड असं पोटेन्शियल आहे। मोखाड्याचं महाबळेश्वर करण्याची ताकद ही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये आहे। त्याला योग्य तो प्रतिसाद हा सर्व अधिकारी वर्गाने दिला पाहिजे। जवळजवळ 96% आदिवासी बहुल तालुका असलेला मोखाडा तालुका, याच्यामध्ये जी जनता आहे, आदिवासी जनता आहे, ती भोळी भाबडी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना कॉपरेट करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण लवकर करण्यासाठी मी सर्व अधिकाऱ्यांना बजावलेलं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच त्याचा परिणाम दिसेल असं मला वाटतं। सर, आपण कार्यक्षेत्रामध्ये अनेकदा फिरतात, तर आता प्रश्न सोडवले जातात किंवा नाही देतात, असेही प्रश्न निर्माण होतात, आपल्यावर आरोप पण होतात। ह्या संदर्भात आपण काय बोलणार? बऱ्याचदा असं होतं की काही जटिल प्रश्न असतात आणि काही शॉर्ट टर्म असे प्रश्न असतात जे तालुका लेवलचे असतात, जिल्हा लेवलचे असतात। आता मागच्या काळामध्ये आपण बघितलं, माननीय पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 20 तारखेला जनता दरबार घेऊन साधारणतः 750 तक्रारींचा निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच धर्तीवर तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जनता दरबार आयोजित करणं आणि त्याद्वारे जनतेच्या समस्या सोडवणं त्या अनुषंगाने आवश्यक असतं आणि त्यामुळे ज्या ज्या समस्या माझ्यासमोर येतील त्या समस्यांसाठी मी 100% माझं जे योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न करीन आणि जनतेच्या समस्या सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन। धन्यवाद सर। धन्यवाद। आपण आयोजित केलंय तर त्याची किमान 15 दिवसाच्या आधी तुम्ही नोटीस काढायला हवी। आपल्याला तक्रार त्याच्यामध्ये आम्ही दिलगिरी व्यक्त केली। सॉरी,
ही तक्रार आहे आमची की किमान 15 दिवसाच्या आधी तुम्ही ही नोटीस काढायला हवी होती. त्यासाठी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या असल्या त्यांची. दुसरी समस्या आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जे आता रस्त्याला संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. म्हणजे जिथे गरज नसतानाही तिथे ते बांधलं जात आहे. एक समस्या आहे, आमची तक्रार आहे. नमस्कार. त्यानंतर आमची दुसरी समस्या आहे का अपुऱ्या आरोग्य सुविधा व रिक्त पदी यामुळे वाढणारी माता व बालमृत्यूची पीडितांची गैरसोय. त्याचबरोबर आपल्याकडे आदिवासी समाजातील बहुतेक म्हणजे बांधव म्हणजे महिला आहेत त्या स्थलांतरासाठी त्यांचं स्थलांतर होतं आणि त्याच्यावर आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न. तुमचा तुम्ही स्पेसिफिक प्रश्न आले नाही. याच्यावर हे विस्तृत चर्चा होईल. तुम्ही स्पेसिफिक पत्र द्या, स्पेसिफिक निवेदन द्या, त्या दिशेने आपण चौकशी करा. मला विनंती आहे की हे तुमच्या सगळे जनतेच्या याच्यासाठी सगळे प्रश्न आहेत. सर एक विनंती आहे की भारतीय महत्त्वाचा जिल्हा शाळेच्या शिक्षकाने शाळेच्या ठिकाणी निवासी राहणे त्याच्याबद्दलची विस्तृत बैठक आपण नंतर घेता येईल. जे जनरल विषय याच्या व्यतिरिक्त तुमचे स्पेसिफिक विषय असतील संरक्षण भिंत बा या गावची या ठिकाणी संरक्षण भिंत निकृष्ट दर्जाची आहे त्याच्याकडे चौकशी सगळ्यांची चौकशी आवश्यक आहे ना. सर ठीक आहे सर. माझं एक कृषीची एक समस्या आहे. कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत आंबा लागवड, मोहर लागवड किंवा काजू लागवड त्या अपुऱ्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात. त्याच्यावर अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही. आम्ही त्याच्यासाठी कृषी विभागाला आम्ही हे पण दिलं होतं पत्रेवर. त्याबद्दल आम्हाला काही कृषी विभाग कारण सदर आम्ही सर 2021-22 पासून शेतकऱ्यांना आम्ही मोहर लागले, फळबाग लागले त्याचं मजुरी आपण त्या दिली. माईक द्या. आपण कृषी सहाय्यक कर्मचारी असतो त्याच्यामध्ये योजनांचा प्रचार आणि प्रसार होत असतो आणि त्याच्यात विचारला की फळबाग लागवड असतो फळबागेचा क्रायटेरिया आहे. जर आपण पेमेंट तर त्याचं पहिल्या वर्षी जे आहे 90% व्यवस्था असतं त्याच्याकडे आपल्याकडे पुस्तिका ते तुमच्याकडे त्यांना सगळी माहिती दिली आहे. साहेबांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या डिपार्टमेंटला पूर्ण माहिती घ्या. शेतकऱ्यांकडे मोगरा पण लागवड केलेली आहे, झाडं पण जिवंत आहेत, तरी पण अद्याप त्यांना आम्हाला मिळालेलं नाही. 21-22 मध्ये आणि आता पण योजना आहेत आंबा वगैरे लावले शेतकऱ्यांना लागवड केली आपण अनुदान आहे. व्यक्तिगतरित्या जर आपल्या कार्यालयाला आले व्यक्तिगतरित्या जर म्हणजे स्पेसिफिक तक्रार जर आपल्या लाभार्थ्याची असेल तर मला स्पेसिफिक तक्रार